हॅलो. वीकेंडची ट्रिप प्लॅन करताय की समर वेकेशन मध्ये कुठे जायचं हे ठरवताय? काहीतरी नक्कीच सुरू आहे, म्हणून तुम्ही या व्हिडिओवर येऊन थांबलात. नमस्कार, मी गौरी. वेलकम टू अवर चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्याजवळ असलेले एक हिल स्टेशन. पूर्ण डिटेल्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू हॅपी रोमिंग. तुम्हाला आज वीकेंडचा परफेक्ट फॅमिली गेटवे दाखवते. मिनी वेकेशनसाठी आम्ही आलोय निर्वाणा इको ॲग्रो रिसॉर्टमध्ये. आम्ही पुण्याहून सकाळी निघालो आणि 3 तासांमध्ये निर्वाणा रिसॉर्टला पोहोचलो. हे रिसॉर्ट सायगर या गावात भिलार मेढा रोडवर आहे. पंचगणीपासून ते फक्त 12 किलोमीटर आणि 20 मिनिटाची ड्राईव्ह आहे. मुंबईहून साधारण 250 किलोमीटर अंतर आणि अंदाजे 5-6 तासात इथे पोहोचतो. चला बघूया या रिसॉर्टमध्ये आम्ही काय काय मजा केली. आजच्या ट्रिपमध्ये आम्ही सगळ्यात जास्त एक्सायटेड होतो एका गोष्टीसाठी, ए-फ्रेम कॉटेजेस. चला आता तुम्हाला ए-फ्रेम कॉटेजेस दाखवते. ही ट्रँग्युलर शेपची कॉटेजेस दिसायला खूपच सुंदर आहेत. निसर्गाच्या सानिध्यात या वुडन ए-फ्रेम्स खूप ॲस्थेटिक दिसत आहेत ना? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. वा, आत बघा ना, इतकं क्यूट, कोझी आणि सुंदर डिझाईन. कॉटेजमध्ये उंच छत असल्यामुळे आत खूप स्पेशियस वाटतं. मोठ्या ग्लास विंडोजमुळे फुल नॅचरल लाईट आत येते. वुडन इंटेरियर्समुळे अगदी वॉर्म आणि पीसफुल वाईब मिळते. वॉशरूम पण नीट, क्लीन आणि खूप स्पेशियस आहेत. तुम्ही फॅमिली असो किंवा कपल, दोघांसाठी आरामात राहता येतं. रिसॉर्टमध्ये एंट्री केल्या डावीकडे रिसेप्शन एरिया आणि उजवीकडे रेस्टॉरंट आहे. आम्ही साधारण दुपारी 12:30ला इथे पोहोचलो. लगेच चेक इन करून रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो. आम्ही कॉटेजेस आणि ओव्हरऑल प्रॉपर्टी पाहून इतके एक्सायटेड होतो की लंचचे फोटोज व्हिडिओज घ्यायचे राहूनच गेले. वांग्याची भाजी, पनीर बटर मसाला, पोळी, जिरा राईस असे आमचे मस्त स्वादिष्ट जेवण झाले. निर्वाणामध्ये जेवण शुद्ध शाकाहारी आहे. प्युअर व्हेज लोकांसाठी बेस्ट रिसॉर्ट आहे. इथला स्टाफ खूपच कॉपरेटिव्ह, उत्साही आणि फ्रेंडली आहे. तुम्ही हा प्रवास नियोजित करत असाल तर काही छोट्या पण उपयोगी टिप्स लक्षात ठेवा. वीकेंडसाठी प्लॅन करत असाल तर बुकिंग खूप अगोदर करणे उत्तम. खूपच फेमस रिसॉर्ट आहे हा. माझा अनुभव शेअर करते. 1-2 नाही तर 3री समर ट्रिप प्लॅन करताना मला इथे बुकिंग मिळालं. दरवेळी रिसॉर्ट सोल्ड आउट असंच होत होतं. इथे आलात तर स्वेटर, शाल, गरम कपडे नक्की जवळ ठेवा. निर्वाणामध्ये कोणत्याही सीझनमध्ये आलात तरी छानच अनुभव मिळेल. मान्सूनमध्ये खूपच हिरवगार आणि थंड वातावरण असतं. हिवाळ्यात रात्री खूपच गार असतं, पण दिवसा खूप आनंददायी असतं. आम्ही उन्हाळ्यात आलो होतो. पुणे मुंबईच्या तुलनेत उन्हाळ्यात इथलं तापमान खूपच आरामदायी होतं. या रिसॉर्टमध्ये मुलांनी खूपच एन्जॉय केलं. प्ले एरिया तर आहेच, पण ॲडव्हेंचर पार्क, झिपलाईन पण आहे. इन्फिनिटी पूल तिथून पूर्ण व्हॅली दिसते. दुपारी थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही संध्याकाळी गेलो सनसेट बघायला. निर्वाणा रिसॉर्टच्या जवळच 1 किलोमीटरवर हा सनसेट पॉइंट आहे. आम्ही तिथे शांतपणे बसून सनसेट एन्जॉय केला. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए, मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए, कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन
बदन चुराए चुपके से आए. दिवस मावळला आणि आम्ही आलो पुन्हा रिसॉर्टवर. मुलांनी ॲडव्हेंचर स्पोर्ट्सवर धमाल केली आणि पहिला दिवस इथे मस्त पार पडला. सकाळी लवकर उठून आम्ही निघालो आता सनराईज बघायला. निलगिरी. कोण काय आहे निलगिरी. हे कुठे आहे का निलगिरीचं झाड. हे सगळे वरचे हे आहेत ना, निलगिरी आहेत. निलगिरीच्या बनातून वाट काढत काढत छोटासा ट्रेक एन्जॉय करत आम्ही पोहोचलो एका टेकडीवर. थोडा वेळ तिथे विसावलो. तिथून खाली पूर्ण पाचगणी, वाई आणि आजूबाजूचा परिसर छान दिसत होता. मस्त वाटलं. आता ट्रेक करून खाली आल्यावर जबरदस्त भूक लागली होती. मग बुफे ब्रेकफास्ट करायला रेस्टॉरंटमध्ये आलो. सांबार, इडली, उत्तप्पा. इथे काय आहे? मिसळपाव, पायनॅपल हलवा, ब्रेड जाम, टी कॉफी, ज्युसेस, फ्रूट्स असा मेनू होता. या रिसॉर्टचे डिटेल्स तुम्ही बघू शकता. इथे राहून तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकता, जवळपास कोणत्या ठिकाणांना व्हिजिट करू शकता, हे सर्व तुम्हाला इथे दिसेल. बरेच छान कॉटेज रूम्सचे ऑप्शन आहेत. असे बरेच व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकले आहेत. तुम्ही गारवा ॲग्रो टुरिझमचा व्हिडिओ चेक केला का? नाही अजून? मग मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. नक्की क्लिक करा आणि बघा. आणि चॅनल चेक करा. तुम्हाला असे बरेच ऑप्शन मिळतील तुमची नेक्स्ट ट्रिप प्लॅन करायला. डिटेल्स मिळाले का सगळे? मग ट्रिप कधी प्लॅन करताय? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लवकर तुमची ट्रिप प्लॅन करा. आणि आमच्या चॅनलला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.